वार्डातला निकाल झालाय। आता सरपंच पदाची मतमोजणी सुरू झाली। सगळ्यांनी शांतता राखा। हो नाही म्हणता म्हणता पप्प्याच्या 3 शिट्या निवडून आले की मला तर काही गणितच कळण झाले। अरे इलेक्शनचं असंच असतंय, तरी नशीब आपल्या 4 सीटा तरी आल्यात निवडून। वहिनी आता वार्डातनं निवडून आल्यात, पण सरपंच पदाच्या निकालावर आहे सगळं। मला तर टेन्शनच यायले राव। काही नाही भाऊजी, आपण जो निकाल लागेल तो स्वीकारायचा। पहिल्या राऊंडची मते नंदिता गायकवाड 120 मते, अंजली गायकवाड 112 मते, राणा भाऊजी जिंकणार तर आम्हीच आहे, तेव्हा ऍडव्हान्स मध्ये समजी तयारी करायला पाहिजे। आणि सुरेखा पाटील 20 मते। राउंड दुसरा नंदिता गायकवाड 40 मते, अंजली गायकवाड 51 मते, आणि सुरेखा पाटील 20 मते। बापू चला, सरपंच किंमत आपला पत्ता कट झाला। संध्या असं होईलच कसं? वहिनी मागं कशा पडतील? ते मागच्या वेळेला रानडुकराचं झालं नाही का, म्हणून माणसांच्या मनातला राग गेला नाही अंजली वहिनीबद्दल। त्या पप्प्यानं वहिनी बाहेरच्या म्हणून प्रचार केलता, त्या अंगलट आलं नसेल ना? अरे मग पप्प्याची बायको केवढी मागं पडल्या ते तर बघ। पण त्याचा फायदा नंदिता वहिनीसनीच व्हायला लागलाय। 30 लीड आहे म्हणजे टेन्शनच। काय होणार कोणास ठाऊक। सरपंच तर आम्हीच होणार। राणा भाऊजींचा पाठिंबा असल्यावर आम्हीच जिंकणार हे फिक्स आहे। लिहून घ्या, सरपंच आम्हीच होणार। जो काही निकाल असेल तो मान्य असेल आम्हाला। शेवटच्या राऊंडची मते नंदिता गायकवाड 60, तेव्हा जो शेवटचा राऊंड नीट होऊ दे बघ। अंजली गायकवाड 134, सुरेखा पाटील 5। दौलतवाडच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत अंजली गायकवाड 44 मतांनी शेवटी जे मनात होतं तेच झालं बघा। आलाच तुम्ही सरपंच। तुमच्यामुळे
माझ्या एकटीचा नाहीये, पॅनल मधल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे आणि सगळ्या गावाचा आहे. आणि त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. वहिनी नुसते आभार मानून चालणार नाही, जंगी मिरवणूक निघायला पाहिजे. विजय असो. या 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 गोदक्का, हो गोदक्का, अहो विजय सुनेचं कौतुक करा. होय राधे. नमस्कार कर. आबा नमस्कार कर. औक्षवंत वा, असेच विजय मिळत राहू देत तुला. तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. बाजी मारली त्यांनी. आबा यात माझं काहीच नाही. हे सगळं श्रेय माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या सगळ्या गावकऱ्यांचं आहे. जसं तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर विश्वास टाकलात, तसाच अंजलीवर बी टाकलात, तिला विजयी केलं, म्हणून मी सगळ्यांचे तुमचे आभार मानतो. अहो आभार आमचे कशाला मानताय? खरं तर आम्हीच आभार मानायला पाहिजे एवढ्या चांगल्या सरपंच गावाला मिळाल्याबद्दल. वहिनींसारख्या सरपंच आपल्या सगळ्यांनी मिळाला हे आपलं भाग्यच म्हणायचं. आजपासून आमची ही मुलगी गावच्या भल्यासाठी काम करेल असा मी शब्द देतो. अंजली, तू पण तसा शब्द दे. हो आबा. जोवर मी सरपंच असेल तोवर मी दौलतवाडीच्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन. माझ्यासाठी आधी माझं गाव आणि मग मी. आणि हो, मी माझ्या कामाची सुरुवात उद्यापासूनच करते. वहिनी तुम्ही काही काळजी करू नका, उद्या पंचायतीमध्ये तुमच्या आगमनाची सगळी जबाबदारी आमची. काय मंडळी? चालतंय वहिनी, उद्यापासून आता तुम्ही सरपंच पदाचा भार घेणार, तेव्हा आता आराम करा. हो साहेब येऊ का आम्ही? अरे चहा पाणी काहीतरी घेऊन जावा की. नाही नको, नाचून नाचून जमले, आता जाऊन डायरेक्ट जेवणारच आम्ही. बरं येऊ का? या. अरे जेवल्याशिवाय जाऊ थांब तू. थांब म्हणलं ना. हे दाखले सुनबाई कुठे?
त्या आल्या तशा वर जाऊन बसल्या बघा. तिथं तोच कुठला असणार आहे. आपण लक्ष द्यायचं नाही तिकडे. अंजली वहिनी सरपंच झाल्या त्याची खुशी साजरी करायची आपण. ना अरे काय बायकोची काळजी आहे का नाही तुला? जरा आराम करू दे की तिला. वया बा आता कसलंच टेन्शन नाही, तेव्हा आराम केलाच पाहिजे. काम करा, वर जाऊन आराम करा. आराम झाले की खाली या, एकत्र जेऊ. अरे गोदाकाने एकदम बेस्ट बेत केलाय. हा? जाओ चला अंजली. हा. चला मंडळी. चल राधे. मस्त पैकी. तुम्ही लई फेमस झालाय बघा. अहो समध्यांच्या तोंडी तुमचंच ना. समधी जण लई कौतुक करत होतं बघा. बाकी सगळ्यांचं राहू द्या, पण तुम्ही केवढे नाचलात आणि ढोल काय वाजवलात. अहो मग इच्छा आहे का? आता माझी बायको सरपंच झाले म्हणल्यावर दंगा करायला नको. पण एक आहे बघा, तुमचा नाच करायचं नाही. अहो ती मतमोजणी चालू होती की नाही, तेव्हा असं वाटलं आता काय होतंय आणि काय नाही. पण शेवटच्या राऊंडला तुम्ही जी काय बाजी मारली ती मारलीच बघा. होय, सुट्टीच दिली नाही कुणाला. हे सगळं तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात म्हणून शक्य झालं. तुम्ही आणि आपल्या घरातले सगळे होते म्हणून मी जिंकू शकले. थँक्यू. अहो माझं काय नाही हो, तुम्ही लाखात एक आहेसा म्हणून जिंकलासा. तुम्ही गावात काय आला, माझ्या संगत लगीन काय झालं, आणि आता डायरेक्ट गावचे सरपंच. मी लई नशिबान आहे बघा. नाही हो, खरं तर मी नशीबवान, मला तुमच्यासारखा नवरा मिळाला. नाही हो, अहो खरं तर मी नशिबान आहे, मला तुमच्यासारखी बायको मिळाली. मी म्हणाले ना मी नशीबवान आहे. अहो मी म्हणालो ना मी नशिबान आहे म्हणून. मी नशीबवान. मी आहे. मी 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 बी तेच म्हणतोय. मी 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 सरपंच आहे. मी म्हणेन तेच खरं. म्हणा हो. ओके बॉस. झालं झालं कुठे, आत्ता तर खरी सुरुवात झाली. उद्यापासून माझं खरं काम सुरू होणार आहे आणि त्यात मला तुमची जास्त गरज लागणार आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका, मी 24 तास तुमच्या संगटे असं समजा. मग काही मला काळजी नाही. पण जमेल ना मला हे सगळं. अहो आता तुम्हीच म्हणलात ना व की मी तुमच्या संगत असल्यावर तुम्हाला काय काळजी नाही. मी म्हणतोय ना व तुम्हाला समजा नीट जमणार बघा. तुम्ही एक नंबर आदर्श सरपंच बनणार. ओके बॉस. ये ना व म्हणजे आता तुम्ही सरपंच झालाय, त्यात तुम्ही लय बिझी होणार. तुम्हाला माझ्यासाठी टाइम मिळेल काय? आता तुम्हीच तर म्हणालात ना तुम्ही माझ्यासोबत 24 तास असणार म्हणून. मग अहो ते तर आहेच की, पण ते कामात गुतल्यावर मी काय करू? ते पंचायत ऑफिसात गेल्यावर मी काय करणार? हा तर मग मला जर का जादू येत असते ना तर मी तुम्हाला असं एवढंसं लहान केलं असतं आणि माझ्या पर्समध्ये ठेवून दिलं असतं. मग काय कायम सोबत. मला बी येत नाही, मी काय करू? हा अहो आता बघाच तुम्ही, तुम्हाला माझी गरज आहे ना. मग मी कायम तुमच्या संगत असणार, मी कायम तुमच्या आसपास असणार बघा. तुम्हाला मला इसराचा चान्सच देणार नाही मी. माझ्या लाडक्या सरपंच बाईच्या बाजूला एक पैलवान राणा कायम असणार, माझी असणार.
आवरा आवरा लवकर आवरा. ठीक आहे. हाय बांधा इथं. बाकी तार कुठं आहे ती? अरे बरकत, अरे सकाळदार हे बैलगाडी धरून बसलायस, कवा आवरणार तुझं? द्या. अरे महत्वाच्या कामाला वेळ लागतोयच. हा, आणि राणाने मला सांगितले गाडी 1 नंबर सजली पाहिजे म्हणून. हा, अरे पण बरकत भावा कवा सजणार? तोपर्यंत वहिनी आल्या तर. वहिनी यायच्या आधी गाडी सजते, तू टेन्शन घेऊ नको. हा, काम करू द्या मला. आवरा आवरा तुम्ही. चला या आवरा बाबा नो, लवकर आवरा. वय वय आवरतो आम्ही. ते इकडे लागा संध्या. अहो ते बरकत की नाही बैलगाडीची तयारी करायला एक 10-15 मिनिटात बैलगाडीची तयारी होईल. चालते चालते. हा काय करायचं? हा काय नाही, थांब दाखव तुला. हा हाय हाय काय वारी. क्या बात. ए सच्चा हो, कसलं वास लागलं हो? काय करली? हे भारी वास लागला बघा. कसला आहे वास? ओळख की तू. सांगा की कसला आहे? सांग, ओळखत नाही एवढं. गुलाब. हा गुलाब पाण्याचा वास आहे. हा वा वा वा, लय भारी वास यायला बघा. अरे येणारच की मग मरदा. अरे अंजली वहिनींचा पंचायत ऑफिस मधला पहिला दिवस आणि ह्यो मरणाचा उन्हाळा. हे बघ, अंजली वहिनींच्या राज्यात जनतेला कसलाच ताप होणार नाही. तेव्हा इथनं पंचायत ऑफिस पर्यंत मिरवणूक निघणार ती गुलाब पाण्याच्या सुगंधातच बघ. सनिता जरा माझ्या अंगावर बी मारा की. का आंघोळ करा नाहीस व्हय? अहो झालं का सनिता, असं पारुशानं मिरवणुकीला येईल व्हय? जरा उन्हाळा वाढलाय म्हणून म्हणलो चिंपडा की जरा चिंपडा. घे. काय सनिता, अहो दारूचा गंगोमाट सोडून पहिल्यांदाच वास बघतो बघा गुलाब पाण्याचा. अरे आपल्या गावाला बी अंजली वहिनी सारखे सरपंच पहिल्यांदाच मिळाल्यात. मग ते ना द्या, ते पंचायत ऑफिस मध्ये तयारी झाली काय? ते वॉटर डिपार्टमेंट एकनाथ शिपाई त्याने एकदम फर्मास तयारी करून ठेवल्या बघा पंचायत ऑफिस मध्ये. बेस्टच बघ, बेस्टच. चला या इकडे लाईन लावा. तुला झालं की आता सारखं सारखं काय? तर मला जा की तिकडे. छान सजवली ना, काय खूप छान तयारी केली. अगं तुला सांगतो, अख्खं गाव कसं सण असल्यासारखं खुश आहे बघ. होय, अंजली वहिनींच्या स्वागताची जल्लद तयारी करायला सगळी. मग करायला नको? अंजली वहिनी आहेतच तशा. आता आपल्या गावचं नशीब उघडतं की नाही बघा समधी. अंजली वहिनी आहेत कुठं? अहो तयार होत असतील. मला तर सरपंच बाई कवा येताल असं झालंय बघा आता. बरकत. काय रे? हे बरकत काय? अरे राणादांना विचारलंय बैलगाडी तयार झाली का नाही म्हणून. झाली की तयारी? राणा कुठं आहे? अरे राणादा बी तयारीच करायला लागल्यात ना. आता घरात बसून कसली तयारी करायला तो? हे बाबा आता ते मी कसं काय सांगू. मी माझी कामं पडल्यात ती करतो, तू आवर लवकर. हा लवकर. ताईसाहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचा नवस लवकरात लवकर पुरा होणार आणि सत्ता बदल होऊन गावचे सरपंच तुम्हीच बनणार. त्यासाठीच तर नवस केलाय ग. हा लई जंगी तयारी केली की. सगळी तयार झाली ना? अंजली वहिनी येतील, राणा येतील, नंतर गडबड नको अजिबात नाही. बैलगाडी? आम्ही काय बैलगाडीत नाही येत नसतो या. तुमच्यासाठी नाही ती, आमच्या सरपंच बाईसाठी आहे. पण कुणाला विचारून केली ही समधी तयारी? हो ते विचारायचं काय, आमच्या मनाला आलं केलं आम्ही. काय रे? हा होय. पण मग आम्हाला विचारलं का नाही? आमचं पॅनेल निवडून आले, सरपंच आमचा, आणि तुम्हाला विचारायचा संबंधच काय? काय संबंध म्हणजे? हा तोंड सांभाळून बोलायचा. काय संबंध आहे ते दाऊ का? ताईसाहेब आवाज जरा सवन घ्या की. सकाळ सकाळ उरली सुरलेली लाज बी जायची. तेच तर, या असल्यांच्या नादी लागण्यात काय अर्थच नाही. अंजली वहिनींचा, अंजली वहिनींचा, अंजली वहिनींचा.